महाड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। महाड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। आमचे प्रतिनिधी रामदास चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार महाड भोर वरंदा घाटामध्ये एसटी बस पलटी होऊन 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। आज दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास भोर वरंदा घाटामधील मोठ्या वळणावर महामंडळाची एसटी बस पलटी झाली। यामध्ये 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। महाड डेपोची रामदास पठार महाड एसटी बस रामदास पठार येथून महाडच्या दिशेकडे येताना अपघात घडला आहे। या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य करून महाड ग्रामीण रुग्णालयात येथे उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे। घटनास्थळी पोलीस प्रशासन महाशक्ती ॲम्ब्युलन्स दाखल झाले असून पोलिसांची पुढची पंचनामा प्रक्रिया सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।